बघा आज आपण बनवतोय घरगुती पद्धतीने फ्रुटी. तर त्याच्यासाठी बघा मी इथं 2 पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि एक अशी कैरी घेतलेली आहे बघा, पण कमी आंबट आहे ही. आता आपण ही कैरीची साल काढून बघा, कैरीची साल काढून धुवून घ्यायचे. अगोदर आपण आंबे आणि कैरी चांगली धुवून घेऊयात आणि मग साल काढून घेऊयात. बघा, कैरी साल काढून घेऊयात. अशा प्रकारे सगळी साल काढून घ्यायची बघा आपल्याला. बघा, आता कैरीचे आपण चिरून घेऊयात बघा. अशा प्रकारे कट करून घ्यायचे. आणि आंबा पण बघा व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि याच्यातील ना सगळा गर काढून घ्यायचा आहे बघा. बघा, अशा प्रकारे आपल्याला याच्यातील सर्व गर काढून घ्यायचं आहे. बघा, कढई गरम करायला ठेवलेली आपण हे कट करून घेतलेलं आहे बघा. आता थोडंसं पाणी टाकूयात अगोदर. आता हे ह्याच्यात टाकून घेऊया सगळं गर. बघा, थोडंसं पाणी उकळलेले. आता आपण त्याच्यात आवडीनुसार बघा साखर टाकून घेऊयात आणि चांगले 10 मिनटं शिजवून घेऊयात बारीक गॅसवरती. बघा, एक 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. बघा, एकदम थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात बघा, मिक्सरमधून बारीक केल्यानंतर तुम्ही कसली आपली छान घरगुती पद्धतीने फ्रुटी आणि चवीला तर एक नंबर लागते बघा. विकतच्यापेक्षा हे घरची खूप छान लागते बघा. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. बघा कसली छान झालेली आहे. बघा, ग्लासामध्ये थोडासा बर्फ टाकून घेऊयात आणि फ्रुटी पण आपण टाकून घेऊयात. बघा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला आंब्याचा सीजन आहे, तोपर्यंत अशी फ्रुटी एकदा नक्की करा. खूप टेस्टेड आहे आणि लहान मुलांना तर खूप आवडणार आहे बघा, आणि मोठ्यांनासुद्धा. तर तुम्ही एकदा अशी दुपारच्या वेळेस थंडगार अशी मँगो आपली फ्रुटी बनवून बघा. चला तर मग आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.